हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण जुळा नारळ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वनस्पती विश्वातील सर्वात मोठं बी आहे जुळ्या नारळाचं किंवा डबल कोकोनट या वनस्पतीचं. हा सुमारे 30 मीटरपर्यंत वाढणारा नारळासारखाच ताडमाड गटातला वृक्ष आहे. सेशल्स या हिंदी महासागरातील बेटाच्या देशातील काही बेटावरच हा जुळा नारळ वाढतो. याच्या फळात 2 नारळ एकत्र जोडल्यासारखे वाटतात. पण आपल्या नारळापेक्षा हा आकाराने बराच मोठा आहे. याचे बी म्हणजे सोललेल्या नारळासारख्या फळांच्या आतला भाग आहे. सुमारे 12 इंच लांब आणि वजन आहे 18 किलो. हा संत वृक्ष वाढायला खूप वेळ घेतो. दरवर्षी हा वाढतो फार तर 1.25 इंच आणि बी रुजायला 10 वर्षे लागतात. 25 वर्षापेक्षा जास्त काळ गेला की मग त्यालाही मोठी फळं येतात. एखाद्या माणसाने त्याला तो आपल्यासमोर वाढलेला फळ लागलेला पाहणं तसं दुर्मिळच असल्याने खूप वर्षापूर्वी हा समुद्रातच तयार होऊन किनाऱ्यावर वाहून येतो असा समज होता. त्यामुळे यांच्याविषयी अनेक गमतीदार कथा प्रचलित होत्या. आपल्या नारळापेक्षा हा डबल कोकोनट खूपच वजनदार असल्याने समुद्राच्या पाण्यावर तरंगून त्याचा प्रसार होणं शक्य न झाल्यामुळे तो लांबवर न पसरता काही बेटावरच सीमित राहिला. त्या मानाने आपला हलका नारळ मात्र जगभर पोहोचला. डबल कोकोनटचं शास्त्रीय नाव आहे लोडोसिया. फ्रान्सचा राजा 15वा लुईस यांच्यावरून दिलेल्या याला सेशल नट सी कोकोनट, कोको दे मेर अशीही नावे आहेत. आता जगभर वनस्पती उद्यानात वनस्पतीशास्त्रीय नवल म्हणून याची लागवड केली जाते. पुढच्या वेळी नारळ पाहाल तेव्हा त्याचा हा लांबच्या बेटावरचा मोठा भाऊ नक्की आठवा.